नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। जे काही प्रश्न आपण कव्हर करणार आहोत ते मोस्ट आयएमपी आणि सिलेक्टेड असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न समजले की नाही ते तुम्हाला कळून जाईल। ठीक आहे, तर रिव्हिजनपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, जमेल तेवढं स्पष्टीकरण आपण या प्रश्नांचं करणार आहोत। ठीक आहे, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला असणार आहे, प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो कोणता? तर मित्रांनो, प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक नंबर दिलेला असतो, त्या नंबरला बघा IMEI असं म्हटलं जातं। ठीक आहे, IMEI याचा फुल फॉर्म आहे बघा, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी। ठीक आहे, याचं मराठीत जर ट्रान्सलेट केलं आपण तर आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख क्रमांक याला म्हटलं जातं। ठीक आहे, हा 15 ते 17 अंकाचा क्रमांक असतो। ठीक आहे, तर मित्रांनो, जेव्हा आपला मोबाईल चोरी होतो बघा, आपण पोलीस रिपोर्ट करायला जातो, तेव्हा पोलीस जो काही नंबर मागतात बघा, तो IMEI हा नंबर मागितला जातो। जेव्हा आपण रिपोर्ट दाखल करायला जातो तेव्हा हाच नंबर आपल्याकडून मागितला जातो। या नंबरद्वारे पोलीस त्या मोबाईलचा शोध घेत असतात। ठीक आहे, तर IMEI हा नंबर लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महिला व पुरुष IPL 2024 विजेता संघांची जोडी कोणती? तर मित्रांनो, IPL वर प्रश्न विचारला जाणार हमखास तुम्हाला माहीत आहे, त्या दृष्टीने तुम्ही IPLचा सर्व अभ्यास करून ठेवायचा आहे। बघा, महिला आणि पुरुष विजयी संघ आहेत 2024चे। या ठिकाणी RCB आणि KKR। ठीक आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला, तर कोलकाता नाईट रायडर्स पुरुष, असे हे दोन विजेता संघ आहेत 2024चे। ठीक आहे, यांचे कॅप्टन विचारले जाऊ शकतात, कॅप्टन लक्षात ठेवायचे आहेत। RCBची कॅप्टन आहे बघा स्मृती मानधना, आणि KKRचा कॅप्टन आहे 2024च्या विजयी संघाचा तर श्रेयस अय्यर। ठीक आहे, हे दोन्ही कॅप्टन लक्षात ठेवायचे आहे। ही झाली 2024ची जोडी। या ठिकाणी 2023ची कोणती आहे? तर बघा, महिला IPL मुंबई इंडियन्स आणि पुरुष IPL CSK। ठीक आहे, ही 2023ची जोडी आहे। ठीक आहे, या IPL बद्दल आपण मागील व्हिडिओमध्ये भरपूर डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे। ठीक आहे, तर ते मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये आपण IPL सर्व कव्हर केलेले आहे। पुढील प्रश्न आहे बघा, कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो? याचं योग्य उत्तर आहे बघा, लंपी। ठीक आहे, लंपी हा जो आजार आहे तो विशेषतः मित्रांनो गाय आणि बैलाला जास्त प्रमाणात होतो। ठीक आहे, तर या लंपी आजाराने बघा पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो। ठीक आहे, लंपी लक्षात ठेवायचं आहे, विषाणूजन्य आजार आहे। विषाणूचं नाव काय? नथलिंग। ठीक आहे, नथलिंग व्हायरस असं विषाणूचं नाव आहे। पुढील प्रश्न आहे, भारताचा शोध किंवा यालाच डिस्कवरी ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, तर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू। ठीक आहे, लिखित हा ग्रंथ आहे डिस्कवरी ऑफ इंडिया किंवा भारताचा शोध। ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू हे योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, अहमदनगरच्या जेलमध्ये असताना त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। ठीक आहे, कुठल्या? अहमदनगरच्या जेलमध्ये असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचा शोध हा ग्रंथ लिहिलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते। ठीक आहे, पहिले पंतप्रधान कोण आहेत भारताचे? पंडित जवाहरलाल नेहरू। तसेच पदावर असताना मरणारे किंवा मृत्यू झालेले पहिले पंतप्रधान देखील पंडित जवाहरलाल नेहरू हेच आहे। ठीक आहे, पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू। ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। आता मित्रांनो, या ठिकाणी महात्मा गांधींचं एक पुस्तक लक्षात ठेवायचं आपल्याला, माझे सत्याचे प्रयोग। मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये। ठीक आहे, माझे सत्याचे प्रयोग हे जो पुस्तक आहे ते महात्मा गांधी लिखित आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शनमध्ये आहेत, तर बघा यांना भारताचे लोहपुरुष म्हटलं जातं। ठीक आहे, भारताचे लोहपुरुष कोण? सरदार वल्लभभाई पटेल। त्याचसोबत बघा, भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर सरदार वल्लभभाई पटेल। त्यानंतर पहिले उपपंतप्रधान, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? तर बघा सरदार वल्लभभाई पटेल। ठीक आहे मित्रांनो, गुजरातमध्ये जो काही स्टॅच्यू आहे केवाडिया या ठिकाणी, तर तो स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाने ओळखला जातो, तो सरदार वल्लभभाई पटेल यांचाच आहे। त्याची उंची मला कमेंट करून सांगायची आहे। ठीक आहे, जगातील सर्वात उंच पुतळा आहे तो आपल्या भारतामध्ये आहे, जो सरदार वल्लभभाई पटेलांचा आहे। ठीक आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी। तर मित्रांनो, राहिले बघा लाल बहादूर शास्त्री। ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते। ठीक आहे, दुसरे पंतप्रधान कोण भारताचे? लाल बहादूर शास्त्री।
त्यानंतर बघा, भारताबाहेर पदावर असताना भारताबाहेर मृत्यू झालेले पहिले पंतप्रधान कोण? पहिले आणि एकमेव भारताबाहेर मृत्यू झालेले पंतप्रधान आहेत बघा, लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे, यांचा मृत्यू पदावर असताना उझबेकिस्तान या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, पदावर असताना उझबेकिस्तान या ठिकाणी झालेला आहे. म्हणून लाल बहादूर शास्त्री हे पदावर असताना आणि देशाबाहेर मरणारे पहिले पंतप्रधान आहेत. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणास तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? कोणास मित्रांनो? तर बघा, PV सिंधू. पर्याय क्रमांक सी, PV सिंधू यांना तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. ठीक आहे, PV सिंधू या कोण आहेत मित्रांनो? तर बघा, भारतीय बॅडमिंटनपटू आहेत. ठीक आहे, भारतीय बॅडमिंटनपटू आहेत PV सिंधू. यांचा जन्म तत्कालीन आंध्र प्रदेशमधील हैदराबाद. ठीक आहे, त्यावेळेचं आंध्र प्रदेशमधील शहर आहे, आता बघा तेलंगणामध्ये. ठीक आहे, हैदराबादमध्ये यांचा जन्म झालेला आहे. तर सध्या संबंध कोणत्या राज्याशी आहे यांचा? तर तेलंगणा राज्याशी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी PT उषा आहे बघा, प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष कोण आहेत? तर बघा, PT उषा या सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा आहेत. ठीक आहे, PT उषा या स्प्रिंट या खेळाशी संबंधित आहे. स्प्रिंट हा एक जो खेळ आहे तो धावण्याशी संबंधित खेळ आहे. ठीक आहे, धावपटू जरी असेल ऑप्शनमध्ये तर PT उषाचं जे काही संबंध दाखवला खेळाशी तर धावपटू किंवा स्प्रिंट हे लक्षात ठेवायचं. स्प्रिंट हा धावण्याशी संबंधित एक खेळ आहे मित्रांनो. तर या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत. ठीक आहे, या बघा कोणत्या राज्याशी संबंधित आहेत विचारलं तर केरळ या राज्याशी संबंधित आहे. ठीक आहे, केरळ या राज्याशी संबंधित आहेत. PT उषा यांना भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी असे म्हटले जाते. ठीक आहे, PT उषा यांना भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी असे देखील म्हटले जाते. यानंतर बघा, मेरी कोम या ठिकाणी, तर मेरी कोम ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे. ठीक आहे, बॉक्सर आहे, भारतीय बॉक्सर मेरी कोम. ठीक आहे, मणिपूर या राज्याशी संबंधित आहे. त्यानंतर बघा, सचिन तेंडुलकर सर्वांना माहीत असतील, क्रिकेटचा देव म्हणून यांची ओळख आहे. ठीक आहे, 100 शतक बनवणारा, सर्व प्लॅटफॉर्म मिळून 100 शतक बनवणारा जगातील पहिला खेळाडू आणि एकमेव खेळाडू आहे. ठीक आहे, सचिन तेंडुलकर. ठीक आहे, म्हणून याला क्रिकेटचा देव असं म्हटलं जातं. मित्रांनो, भारतरत्न मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण? सचिन तेंडुलकर उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, भारतरत्न मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती सचिन तेंडुलकर उत्तर द्यायचं आहे. भारतरत्न मिळवणारी एकमेव क्रिकेटर व्यक्ती जरी विचारली तर सचिन तेंडुलकर. ठीक आहे, सचिन तेंडुलकर हा भारतरत्न जो एकमेव क्रिकेटर आहे, क्रिकेटर जो असणार आहे भारतरत्न मिळणारा एकमेव तो सचिन तेंडुलकर हा आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वांना माहीत असेल, महाराजांनी तोरणा हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. ठीक आहे, तर स्वराज्याचे तोरण बांधले हे वाक्य लक्षात ठेवलं तर तोरणा त्या ठिकाणी आपल्याला उत्तर समजून येईल. ठीक आहे, तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ठीक आहे मित्रांनो, या तोरणा किल्ल्याला बघा प्रचंडगड असेही म्हटले जाते किंवा याचे जुने नाव जर विचारले तर प्रचंडगड लक्षात ठेवायचं, याला प्रचंडगड असेही म्हटले जाते. हा किल्ला बघा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे, जिल्ह्याचं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये असलेला हा तोरणा हा किल्ला आहे, ज्याचं नाव प्रचंडगड असंही आहे. ठीक आहे, आता रायरेश्वर या ठिकाणी राजगड आहे बघा, पर्याय क्रमांक B राजगड आहे. तर विचारलेला आहे प्रश्न, स्वराज्याची पहिली राजधानी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड. ठीक आहे, राजगड उत्तर द्यायचं आहे. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. ठीक आहे, या ठिकाणी रायरेश्वर, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी काही शपथ घेतली होती ती रायरेश्वराच्या मंदिरात घेतली होती. रायरेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. ठीक आहे, पुण्यामधील भोर तालुक्यात असलेले हे रायरेश्वराचे मंदिर आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. ठीक आहे, या ठिकाणी सिंहगड याचं जुनं नाव आहे बघा कोंढाणा. ठीक आहे, याच किल्ल्याला जिंकताना तानाजी मालुसरे हे शहीद झाले होते. त्यांच्यानंतर बघा गड आला पण सिंह गेला हे उद्गार महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्यासाठी काढले होते आणि तेव्हापासून सिंहगड असं नाव देण्यात आलं कोंढाणा या किल्ल्याला. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे तोरणा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? मित्रांनो रिव्हिजनपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे, जेणेकरून हे 16 प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील. मित्रांनो दिसायला हे 16 प्रश्न आहेत, पण त्यामध्ये आपण 60 ते 70 प्रश्न तुमचे कव्हर करून घेत असतो डेली. ठीक आहे. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? याआधी आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. तर मित्रांनो भूदान चळवळ विनोबा भावे यांनी चालू केली होती. ठीक आहे. 1951ला ही चळवळ सुरू करण्यात आली होती विनोबा भावे यांच्याद्वारे. ठीक आहे. विनोबा भावे यांच्याशी संबंधित परीक्षेत प्रश्न बऱ्याच वेळी पडत असतात. ते कोणते पडत असतात तर बघा, विनोबा भावे यांचं नाव विनायक नरहर भावे. ठीक आहे. विनायक नरहर भावे. ठीक आहे. यांचा जन्म पेन रायगड या ठिकाणी झालेला. कधी? 1895ला. 1895ला पेन रायगड या ठिकाणी जन्म झाला आणि मृत्यू झालेला आहे वर्धा या ठिकाणी 1982ला. ठीक आहे. 1982ला मृत्यू झालेला आहे. तर मित्रांनो पवनार आश्रमाची स्थापना विनोबा भावे यांनी केली. ठीक आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली? विनोबा भावे यांनी केली. कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी. ठीक आहे. पवनार आश्रम कुठे आहे? वर्धा या ठिकाणी आहे. प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर विचारलं जातं वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? ठीक आहे. विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत. त्यानंतर बघा रॅमन मॅग्सेसे मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व भारतीय कोण? तर बघा विनोबा भावे हे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीयन आहेत. रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळवणारे. ठीक आहे. 1958ला त्यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. 1958ला. ठीक आहे. तर मित्रांनो एवढे प्रश्न विनोबा भावे यांच्यावर विचारले जातात. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? मित्रांनो सर्वांना माहीत असला पाहिजे हा प्रश्न. 12 आहेत बघा. 12चे 12 नावं तुम्हाला पाठ असली पाहिजे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते पोलीस आयुक्तालय नाही किंवा कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही असे प्रश्न 23च्या भरतीमध्ये विचारलेले आहेत. तर बघा 12 पोलीस आयुक्तालय आहेत. 12चे 12 नावं मला कमेंट करून सांगायची आहेत. ठीक आहे. 12 नावं कमेंट करून सांगायची आहेत पोलीस आयुक्तालयांची. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 12 पोलीस आयुक्तालय, 29 महानगरपालिका आहेत. ठीक आहे. त्यानंतर 34 जिल्हा परिषद आहेत, 7 कटक मंडळ आहेत, 36 जिल्हे आहेत. ठीक आहे. 29 महानगरपालिकांमधल्या शेवटच्या 3 आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. शेवटच्या 3 लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामध्ये बघा 27वी कोणती होती? पनवेल, 28वी इचलकरंजी आणि 29वी जालना. ठीक आहे. या 3 लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? 23च्या भरतीमध्ये प्रश्न विचारलेला भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? त्या दृष्टीने हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे. तर पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत मित्रांनो? व्ही.एस. रमादेवी. ठीक आहे. व्ही.एस. रमादेवी या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ठीक आहे. आणि जर पुरुष किंवा पहिले मुख्य निवडणूक आयुक्त विचारले तर सुकुमार सेन. ठीक आहे. लक्षात ठेवायचे सुकुमार सेन. 23च्या भरतीमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आणि पहिल्या महिला व्ही.एस. रमादेवी. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी बघा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे तर बघा 25 जानेवारी 1950. ठीक आहे. 25 जानेवारी 1950ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली कलम 324 नुसार. ठीक आहे. कलम 324 नुसार. ठीक आहे. भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित कलम कोणते विचारलं तर 324 लक्षात ठेवायचं. या कलमान्वये 25 जानेवारी 1950ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. त्या दृष्टीने 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो भारतात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. 25 जानेवारी. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. रमादेवी, पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन. तर सध्या निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार. ठीक आहे. सध्याचे विचारले जाऊ शकतात. सध्याचे भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो सुचेता कृपलानी या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत बघा भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री. ठीक आहे. सुचेता कृपलानी कोण आहेत? भारताच्या
पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत, उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. ठीक आहे. सुमन कुमारी ऑप्शनमध्ये बघा, सुमन कुमारी ही BSFची पहिली महिला स्नायपर बनलेली आहे. ठीक आहे. सुमन कुमारी ही BSFची पहिली महिला स्नायपर बनलेली आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त VS रमादेवी. त्यानंतर प्रश्न आहे, हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मोस्ट रिपीटेड आहे, सर्वांना माहीत असेल. हा जो ग्रंथ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. हू वेअर शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. महात्मा फुले यांचे कोणते विचारले जातात? शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी. ठीक आहे. हे 3 मोस्ट रिपीटेड आहेत. कोणते? शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी. महात्मा फुले यांचे. लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा बऱ्याच वेळेला विचारला जातो. गीता रहस्य हा लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला ग्रंथ आहे. ठीक आहे. गीता रहस्य. लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. महात्मा गांधींचा आपण पाहिलेला आहे माझे सत्याचे प्रयोग हा मोस्ट रिपीटेड ग्रंथ आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे हू वेअर शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? तर मित्रांनो 1961 मध्ये झालेला आहे. ठीक आहे. भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट जो झालेला आहे तो 1961 मध्ये झालेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 1498 ऑप्शनला आहे बघा. तर 1498 मध्ये पोर्तुगीजांचा खलाशी वास्को द गामा हा भारतामध्ये आला. कुठे? कालिकत या बंदरामध्ये. ठीक आहे. पहिल्यांदा आलेला आहे. कधी? 1498 मध्ये. कोण? वास्को द गामा. कुठे आलेला आहे? कालिकत बंदरामध्ये. ठीक आहे. हा पोर्तुगीज खलाशी होता. त्यानंतर बघा 1534 आहे ऑप्शनमध्ये. तर पोर्तुगीजांनी मुंबईवर केव्हा कब्जा केला असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केलेला आहे 1534 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर पोर्तुगीजांनी गोवा कधी काबीज केला? तर 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा काबीज केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1961 मध्ये पोर्तुगीज सत्तेचा शेवट झालेला आहे भारतामध्ये. तर मित्रांनो पोर्तुगीज हे व्यापार करण्याच्या दृष्टीने भारतात आलेले सर्वात आधी आणि गेले सर्वात शेवटी. ठीक आहे. सर्वात आधी आले आणि सर्वात शेवटी गेले. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला? ठीक आहे मित्रांनो 2024चा देण्यात आलेला आहे प्रदीप महाजन यांना. ठीक आहे. पर्याय क्रमांक C प्रदीप महाजन योग्य उत्तर असणार आहे. 2023चा विचारला तर अशोक सराफ. जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते 21, 22, 23, 24चे. ठीक आहे. तर 21चा भेटलेला आहे आशा भोसले, 22चा भेटलेला आहे अप्पासाहेब धर्माधिकारी, 23चा अशोक सराफ, 24चा प्रदीप महाजन. ठीक आहे. पहिला विचारला जाऊ शकतो. पहिला भेटलेला आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे. ठीक आहे. दुसरा भेटलेला आहे लता मंगेशकरला. ठीक आहे. 1996ला पु ल देशपांडे यांना पहिला मिळालेला आहे. 1996 पहिला, 1997 दुसरा लता मंगेशकर यांना. ठीक आहे. 2023चा अशोक सराफ, 2024चा प्रदीप महाजन. ठीक आहे. या ठिकाणी शरद पवार यांना पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख हा पुरस्कार मिळालेला आहे. हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे? तर मित्रांनो अटक हा किल्ला आहे. ठीक आहे. जो पाकिस्तानामध्ये आहे. पर्याय क्रमांक A पाकिस्तान हे योग्य उत्तर असणार आहे. हे जे अटक ठिकाण आहे ते पाकिस्तानामध्ये आहे. ठीक आहे. या ठिकाणी पाकिस्तानाचे CM लक्षात पाकिस्तानचे PM लक्षात ठेवायचे आहेत शहबाज शरीफ. ठीक आहे. शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. त्यानंतर राष्ट्रपती आहेत आसिफ अली झरदारी. ठीक आहे. आसिफ अली झरदारी हे राष्ट्रपती आहेत. राजधानी आहे इस्लामाबाद. चलन आहे पाकिस्तानी रुपया. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर कोण बनलेला आहे? तर बघा निशांत देव हा 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर बनलेला आहे. ठीक आहे. निशांत देव. त्यानंतर प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो ताडोबा अंधारी हे जे अभयारण्य आहे ते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा नागझिरा हे जे आहे ते भंडारा आणि गोंदिया दोन्ही जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे. ठीक आहे. नागझिरा
बोर जे आहे ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे, गुगामल हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, सायमन कमिशन भारतात केव्हा आले? सायमन कमिशन भारतामध्ये आलेले आहे बघा 1928ला. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए 1928 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, या 16 प्रश्नामध्ये तुमचे बघा जवळपास 50+ प्रश्न कव्हर झालेले आहेत. ठीक आहे. आता या 16 प्रश्नांची आपल्याला रिव्हिजन मारायची आहे आणि ही रिव्हिजन तुम्ही पूर्ण पाहायची आहे. 16पैकी किती उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमली हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. चला तर या ठिकाणी रिव्हिजनला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो कोणता? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी IMEI. त्यानंतरचा प्रश्न आहे, महिला व पुरुष IPL 2024 विजेता संघांची जोडी कोणती? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए RCB आणि KKR. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए लंपी. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा शोध किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी PV सिंधू. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए तोरणा. त्यानंतरचा प्रश्न आहे, भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विनोबा भावे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 12. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी VS रमादेवी. त्यानंतरचा प्रश्न आहे, हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1961. पुढील प्रश्न आहे, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रदीप महाजन. त्यानंतर प्रश्न आहे, मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाकिस्तान. पुढील प्रश्न आहे, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक्ससाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर कोण बनला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निशांत देव. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ताडोबा अंधारी. त्यानंतरचा प्रश्न आहे, सायमन कमिशन भारतात केव्हा आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1928. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी 16 प्रश्नांची रिव्हिजन केलेली आहे पण. ठीक आहे, 16पैकी किती उत्तरं द्यायला जमलेली आहेत बरोबर कमेंट करून सांगायचं आहे. 50+ प्रश्न आपल्या या व्हिडिओमधून कव्हर झालेले आहेत आणि डेलीच्या व्हिडिओमधून देखील कव्हर होत असतात. ठीक आहे, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आहे विशेषतः आणि ग्राउंड आणि अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.